मीरा रोडमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून 17 वर्षीय अल्पवयीन युवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाची सध्या नयानगर पोलिसांकडून चौकशी सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। डिसेंबर महिन्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन मुलगी आणि 17 वर्षीय युवक यांची ओळख झाली होती। त्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला आणि जानेवारी महिन्यात त्यांची प्रत्यक्ष भेट झाली। तक्रारीनुसार आरोपीने मुलीची जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला, तसेच मुलीने आरोपीला काही महागड्या भेटवस्तू दिल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी नयानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरुद्ध विनयभंगासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे। या प्रकरणाची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर देत हा कथित लव जिहादचा प्रकार असल्याचा दावा केलाय। मात्र पोलिसांनी सध्या नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू ठेवला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। नयानगरमध्ये आमच्याकडे एक गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये पीडित मुलगी व आरोपी जो मुलगा आहे त्यांची डिसेंबरमध्ये इंस्टाग्रामवरून एकमेकाशी ओळख झाली। त्यानंतर त्यांनी जानेवारी 2026 मध्ये मीरा रोड येथे एका गार्डनमध्ये ते बसलेले असताना त्यांचा एक तिसऱ्या व्यक्तीने मुलाने फोटो काढला। त्यानंतर जी पीडित मुलगी आहे ती आरोपी मुलाला बोलली की कोणीतरी आपला फोटो काढत आहे। तर त्यावेळेस तो आरोपी मुलगा मुलीला बोलला की मी ते पाहून घेतो, तू इथून घरी निघून जा। त्यानंतर आरोपी मुलाने जी पीडित मुलगी आहे तिला रात्री मेसेज केला की ज्या मुलाने फोटो काढला त्याला मी मारहाण केली, मारहाण केल्यामुळे माझ्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे अशी खोटी माहिती दिली आणि अशी त्या पीडित मुलीला सांगितलं की ह्या सर्व गोष्टीला तू जबाबदार आहे। आणि असे बोलून त्यांनी त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये मुलीकडून 4.5 तोळा सोनं आणि काही कॅश असं तिला धमकी देऊन तिच्याकडून वसूल केला। ह्या बाबतीत नयानगरला आमच्याकडे कंप्लेंट आली होती, त्याचा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यातले जो आरोपी मुलगा आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे।